कशात करणार औषध त्यातच करायचं कशात काय नाही की आणला होता भरपूर लागते बरं काढ आणतो तयार व्हायला पाणी आहे काय नसतं पाणी काय म्हणलं कसं होत ना डायरेक्ट त्यात होता तर पावडर असते कागद देऊ तुला कागदावर तर नमस्कार मित्रांनो, आज संध्याकाळी व्हिडिओ चालू केलता. याचं कारण म्हणजे आपल्या बॉयलर पिल्लांना आज पहिला डोस द्यायचा होता डोळ्यातून. मग ते देण्यासाठी ती संध्याकाळी द्यायचा होता, त्यामुळं संध्याकाळी व्हिडिओ चालू केला. आणि तुम्हाला औषधाची सगळी माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला कळून जाईल. तर यात फक्त 2 प्रकारचे औषध होते. ते मोठी बाटली होती, एक बारकी बाटली होती. पण ती नावं मोठी असल्यामुळे ते काय बाटलीवरती नावं कळली नाही ती. पण व्हिडिओमध्ये दोन्ही पण बाटल्या दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही ती बघून घेऊ शकता. सध्या मिक्स करायला चालू आहे ते 2 बाटल्या आहेत त्या फक्त. आणि अलीकडल्या साईडचे ड्रॉप आहेत, त्याच्यात ते औषध मिक्स करून सोडायचं. आणि ते औषध बर्फात ठेवावं लागते, कारण ते औषध थंड असताना द्यावं लागते. गरम झाल्यावर देऊन चालत नाही ते औषध, त्यामुळं बर्फसुद्धा आणलेला. अलीकडल्या साईडची ड्रॉप होती बारकी, त्यात ते औषध मिक्स करून मग पिल्लांच्या डोळ्यात सोडायची होती. बर्फ जास्त लागते बर्फ थंड राहते एक बास होते एवढी बर्फ आपल्याकडे आता औषध ओतलेली ड्रॉप मध्ये. आता ते टोपण लावून बर्फाच्या टाकायला चालू होते. मिक्स करून झालेलं औषध दोन्ही. आता ड्रॉप भरून मग पिल्लाकडे जाऊन पिल्लांना औषध सोडायचं होतं. किती होते काय 3000 पक्षाचं औषध एक ड्रॉप सोडायचं एक थेंब. आणि हे कुठे गेले बाटले नका इथं बर्फ आहे ना इकडे. आता आलतो पिल्ल्यावाकडे. पिल्ल्यावाला आता चालू केलं तर ड्रॉप सोडण्यासाठी. एक एक पिल्लू नीट लक्षपूर्वक ड्रॉप सोडून लस करावी लागते. हे लस द्यायचं काम वाटतं तेवढं सोपं नाही. आम्ही 4 जण ड्रॉप सोडण्यासाठी होतो, पण आम्हाला हे सोडण्यासाठी 1.5 ते 2 तास वेळ लागलेला. गरम व्हायला तर त्याच्या लगेच बदल बरं का ड्रॉप गरम देऊ नका. राहू दे की लय दाटण होईल. आता बरं
तर आता झालं त्या सगळ्या पिल्लांना लस करून आता त्यांची जागासुद्धा वाढवलेली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.